माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सुवर्ण संग्रह डीव्हीडी कॅसेटचं वितरण आणि ज्येष्ठ लेखक कैलास दौंड, प्राध्यापक राजकुमार घुले यांना विद्यापीठाकडून पीएचडी मिळाल्याबद्दल पाथर्डी तालुका ग्रंथालय चळवळीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। शहरातल्या नवीन पंचायत समितीच्या समोरच्या सभागृहात हा सोहळा साजरा झाला। यावेळी तालुक्यातील ग्रंथालयाचे संचालक मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संदीप काटे यांनी केलं। सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ लेखक साहित्यिक कैलास दौंड यांनी आपली भावना प्रकट केली आहे। आणि ते चुकीचं आहे याचं फिलिंग सांगायला नको आहे। तू समाज काय करतो की लग्नामध्ये आम्ही आपला सगळा पक्षावर म्हटलं या सामाजिक सहभागी जाऊ, कोणी एखाद्या अनाथाश्रमाला दान करतं, कोणी एखाद्या मंदिराला दान करतं। याची सुरुवात आपण आपल्यापासून करूया की आपल्या गावातून दरवर्षी एकचा महिना माणूस आपल्या ग्रंथालयाला 1000, 2000, 500 रुपये कोणाला दान करतो। आणि यासाठी आपण आपल्याशी संबंधित लोक माझं नाव आनंद आहे, माझे 2 मित्र आहेत, त्यांचं काहीतरी कार्यक्रम आहे घरगुती, आपण त्यांना प्रेरित करू शकलो आणि त्यांनी जर आपल्या वाचनाला आला 100 रुपये दिले, 1000 रुपये दिले तर आपण त्याचं ऋणी राहू आणि ही सवय वाढेल। कारण अनुदान जे असतं ते पूर्णपणे अनुदानात खर्च भागत नाही। अनुदान हिंमत आपल्याला प्रोत्साहन करत वाटते तेवढंच आपण ते भागत नाही। म्हणून अशा गोष्टी आपल्याला त्याचं खूप गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्णपणे लोकांना असं वाटतं की ग्रंथालयामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे। चुकीचं आहे ते पूर्णपणे, पण त्या लोकांना आपण पटवून देण्यामध्ये कमी करतो। कारण गाव पातळीवरचे संबंध असतात, कोणी एखाद्या सरकारला किंवा संस्थेच्या अध्यक्षाला डायरेक्ट जाऊन म्हणत नाही की तुम्ही असं काय करा, तेवढं भारत नसतं। तर पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत पवार यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। या सगळ्या कार्यक्रमासाठी जर तुम्ही दर महिन्याला मिटिंग घेऊन हा सगळा हिशोब पारदर्शक करण्यात समोर पारदर्शक तर मला असं वाटतं की पैसे गोळा करायला तुम्हाला हे सगळं चालवलं काही अडचण नाही। आपली जवळ चांगले सगळ्यांना असं मला म्हणत होतं की इथं जे आपण सर्वांनी सांगितलं आता की पुस्तके आता सगळ्याला 25% रक्कम पुस्तकावर खरेदी करावी लागतं। मग आता होतं काय, मी आलो त्याप्रमाणे मला पुस्तक घ्यायला भेटतो, वस्तू घेऊन या किंवा मग चित्राच्या जमावर तुम्ही घेऊन या, त्याऐवजी अजून 2 पाऊल आपण पुढे जातो। तर आपल्याला जी 25% रक्कम खरेदी करायची ती सगळी मिळून जर एकत्र केली हे तर सगळ्याला म्हणजे पैसे एकाच दिवशी सगळ्याला मिळतात। आता काही असं नाही विष्णुपंताला पैसे भेटले आणि मग नंतर दीर्घ सामने मिळाले, दीर्घकालीन सामना मिळाले किंवा आधी माणूस असं काही नाही। एका दिवशी सगळ्याला मिळतात। खरेदी फक्त आपण काय बेटा करतो, समजा आज करतो काय उद्या करतो किंवा काही आपण कोणाबद्दल गोळा करून आणतो ठीक आहे समजून घेऊ। 25% रक्कमामध्ये जरी सगळ्या एखाद्याला 100 रुपयाचं पुस्तक घेत आपल्याला जर 100 लोक असेल तर आपल्याला 10,000 रुपयाची खरेदी मिळेल, 10,000 रुपयाची खरेदी मिळेल। अशा पद्धतीने जर आपण खरेदी टाकली तर इथं या ग्रंथालयाच्या वतीनं जर एखादं पुस्तक प्रदर्शन भरवलं त्या पुस्तक प्रदर्शनामध्ये आपण आपली खरेदी करू। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद बटुळे यांनी केलं तर आभार बबन उदागे यांनी मानले। संतोष दहीफळे, अजय रक्ताते, दिगंबर गाडे, कैलास दौंड, राजकुमार घुले आदींची यावेळी भाषणं झाली। दरम्यान स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या डीव्हीडीची निर्मिती माहिती जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या वतीनं करण्यात आली आहे। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल कांकरे यांसह कॅमेरामन मुकुंद लोहिया, पाथर्डी।